दिसला की नाही व्यवस्थित? कुठं इथं सावली पडलेली ना? नाही पडू दे, बिंदास राहू दे, आपलीच सावली आहे. ठीक आहे, ओके. तर आज आपल्याला फॉर फीचर ऑफ शेअरची जर्नल एंट्रीज पाहून घ्यायचे आहेत. कोणते कोणते केसेस असतात काय नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला फळ्यावर दिसत असेल एक मास्टर एंट्री लिहिलेली आहे, राईट. तर फर्स्ट चेक करायचं त्यामध्ये कोणता अकाउंट डेबिटेड झालेला आहे, शेअर कॅपिटल अकाउंट्स डेबिटेड. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणता अकाउंट आहे, सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट. त्याच्यानंतर टू शेअर फॉर फीचर अकाउंट CR, टू डिस्काउंट अकाउंट CR, टू कॉल्स इन एरर्स ऑर पर्टिक्युलर कॉल. म्हणजे आता व्यवस्थित चेक करा. शेअर कॅपिटल अकाउंट्स DR लिहिताना तुम्हाला कोणत्या व्हॅल्यूने लिहायचं, कॉल्ड अप व्हॅल्यू पाठच करून टाकायचं की शेअर फॉरफिट झाल्यानंतर शेअर कॅपिटल अकाउंट DR लिहित असताना एंट्रीमध्ये शेअर कॅपिटल तर DR राहील, अमाऊंट लिहित असताना कोणती व्हॅल्यू लिहायचा, कॉल्ड अप व्हॅल्यू. कॉल्ड अप व्हॅल्यू म्हणजे काय काय नाही आज आपल्याला क्लिअर करून घ्यायचं. त्यानंतर सेकंड काय दिलेलं आहे, सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट. कंसामध्ये काय दिलेलं आहे चेक करा, राईट इफ नॉट रिसिव्ड. याचा अर्थ तर कळते ना. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, शेअर फॉर फीचर अकाउंट. शेअर फॉर फीचर अकाउंटच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिलेलं आहे चेक करा, अमाऊंट रिसिव्ड मायनस सिक्युरिटीज प्रीमियम इफ एनी. त्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे, अमाऊंट ऑफ डिस्काउंट. त्यानंतर कॉल्स इन एरर्स ऑर काय लिहायचं, पर्टिक्युलर कॉल. इथं अनपेड दिलेलं आहे का. आय होप प्रत्येकाने एंट्री लिहित असताना हे ब्रॅकेटमधली इन्फॉर्मेशन लिहिलेली असेल, कारण हे सर्वात इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, राईट. ठीक आहे. सर्वात पहिले मला क्लिअर करून सांगा की कॉल्स इन एरर्स म्हणजे काय. कॉल्स इन एरर्स म्हणजे काय की जर कंपनीनं एकूण जेवढे कॉल्स शेअरसाठी विकायला काढले होते किंवा एका शेअरसाठी जेवढे कॉल्समधून रक्कम घेणार होते, जर एखादा एक शेअर होल्डर एका कॉलची रक्कम दिला नसेल तर त्या रकमेला काय म्हणतात, कॉल्स इन एरर्स. मे बी तो पुढच्या कॉलच्या वेळेस ते रक्कम देऊ शकतो किंवा मग पुढच्या कॉलची रक्कम चालू याच्यामध्ये ॲडव्हान्समध्ये पण करू शकतो, राईट. पण समटाईम्स जर काल तुम्हाला लिहून दिलेलं होतं, कंपनीनं रिमाइंडर पाठवून सुद्धा शेअर होल्डर त्या रिमाइंडरला रिस्पॉन्ड करत नसेल तर अशा वेळेस कंपनी त्या भागीदाराचे शेअर्स काय करतात, जप्त करतात. म्हणजे काय, शेअर फॉरफिट करतात, राईट. आता नीट आहे का, जर एखाद्या भागीदाराचे शेअर्स कंपनी जप्त केली तर कंपनीचे जे टोटल शेअर कॅपिटल आहे वाढायला का कमी व्हायला, कमी व्हायला. भाग जप्त झाले म्हणजे पुढच्या कॉलची अमाऊंट येस ना. एकदा भाग जप्त झाले म्हणजे अमाऊंट कसं येईल. आणि मग शेअर कॅपिटल कमी होत असेल. आता 11वीला एक नियम शिकला होता, जेव्हाही बिझनेसचं कॅपिटल वाढेल तर कॅपिटल अकाउंट CR लिहिता. इन्क्रीज इन कॅपिटल ऑलवेज काय होते, क्रेडिटेड. डिक्रीज इन कॅपिटल डेबिटेड. आता भाग जप्त झाला म्हणजे कॅपिटलची किंमत काय व्हायली, कमी. त्यामुळे शेअर कॅपिटल अकाउंट काय करावं लागेल, डेबिटेड. इथंपर्यंत क्लिअर झालं. काल तुम्हाला एंट्री लिहून देत असताना मी 3 इम्पॉर्टंट पॉईंट लिहून दिले होते तुम्हाला. ज्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट होतं शेअर कॅपिटल अकाउंट ऑलवेज डेबिटेड. पॉईंट नंबर फर्स्ट चेक करा. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट नोट्स का इम्पॉर्टंट पॉईंट्स होते, त्यामध्ये काय लिहून दिलेलं आहे वाच बेटा. शेअर कॅपिटल अकाउंट इज डेबिटेड विथ द कॉल्ड अप व्हॅल्यू. म्हणजे कंपल्सरी फॉर फीचरची एंट्री करत असताना शेअर कॅपिटल अकाउंट तुम्हाला काय करायचं आहे, डेबिटेड. आता नीट लक्ष द्या, ही एंट्री कधी करायचं आहे ह्याचा विचार आता करू नका. सध्या फक्त एंट्री काय होतं ह्याच्याकडे फोकस करा, राईट. कारण एंट्रीमध्ये किती अकाउंट DRला आहेत, 2. किती अकाउंट CRला आहेत, 3. ह्या दोन्हीपैकी एक लिहायचं असतं ना, राईट. त्यामुळे एंट्री कसं करायचं अगोदर ते समजून घ्या, केव्हा करायचा आन्सर एकदम सोपा आहे, राईट. हां, त्याच्यामध्ये आज सांगितलेलं आहे शेअर कॅपिटल अकाउंट इज डेबिटेड विथ कॉल्ड अप व्हॅल्यू. कोणत्या व्हॅल्यूनुसार, कॉल्ड अप व्हॅल्यू. एकदम सोपं आहे, फक्त तुम्हाला एवढंच लक्षात राहायला पाहिजे की शेअर फॉरफिट झाल्यानंतर शेअर कॅपिटल अकाउंट डेबिटेड होते कोणत्या व्हॅल्यूनुसार, कॉल्ड अप. सेकंड तुम्हाला सांगितलेलं आहे शेअर फॉरफिचर अकाउंट्स ऑलवेज क्रेडिटेड, राईट, विथ अमाऊंट रिसिव्ड. हे असं लिहून दिलं ना, काय लिहून दिलं सेकंड पॉईंट, शेअर कॅपिटल अकाउंट शेअर फॉरफिचर अकाउंट इज क्रेडिटेड विथ अमाऊंट ऑलरेडी रिसिव्ड. आणि लास्टला कोणतं दिलेलं आहे, कॉल्स इन एरर्स. कॉल्स इन एरर्सला काय दिलेलं आहे, अनपेड अमाऊंट, अनपेडच दिलेलं आहे ना. इथे चेक करा. आता शेअर कॅपिटलला काय दिलेलं आहे, कॉल्ड अप व्हॅल्यू. फॉरफिचरला अमाऊंट रिसिव्ड मायनस SP इफ एनी. हे लई सोपं आहे, फक्त थोडंसं थांबा, समजून घेतो आपण एक एक गोष्टी. आणि लास्टला काय सांगितलेलं आहे, कॉल्स इन एरर्स म्हणजे कोणते, अनपेड कॉल्स, राईट. तर हे शिकत असताना आपल्याला टोटल 5 केस पाहिजेत. किती केस पाहिजेत, 5 केस. इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल फळ्यावर, राईट. फर्स्ट चेक करा, इथं काय दिलेलं आहे, फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे शेअरची किंमत. समटाईम्स काय होते, 10 रुपयाचे शेअर्स कंपनी कितीला विकते, 12ला, राईट. 10चे शेअर कंपनी कितीला विकले, 12. तर फेस व्हॅल्यू कंपल्सरी 10च राहणार आहे.
फेस व्हॅल्यू कंपल्सरी किती राहणार आहे 10. आणि 12 जी किंमत आहे हे कोणती प्राईस आहे, इनवॉइस व्हॅल्यू. 12 जी किंमत आहे ती कोणती प्राईस आहे, इनवॉइस व्हॅल्यू. राईट, ॲज इट इज हे लिहून घ्या वहीवर, असंच सेम. जसं तुम्हाला इथं फळ्यावर दिसायला सेम असंच लिहून घ्यायचं प्रत्येकाला. ही एंट्री काल तुम्हाला लिहून दिलं होतं राईट. ही एंट्री व्यवस्थित लक्षात ठेवायची. असं लिहावर केस नंबर फर्स्ट 3-2 3-2 3-2 3-2. इथं बसलास की समजच ना, नाही मी दिसणं गेलं तरी चालते, हे इम्पॉर्टंट आहे. दिसलेली मास्टर एंट्री. हां नाही मास्टर एंट्री का लिहिलं ना तुम्ही. हां मग काय गरज नाही, असू द्या. ह्याची जाताना मी फोटो काढून घ्या, ग्रुपमध्ये शेअर करतो मी. राईट, किंवा तुमचं तुम्ही काढून ठेवा. इथंपर्यंत क्लिअर झालं. हां आता चेक करा ज्यांनी पण व्हिडिओज बघायलेत किंवा तुम्ही सगळे स्टुडंट्स, ह्याचा अर्थ काय की हे शेअर्सची फेस व्हॅल्यू आहे. ॲप्लिकेशनची किंमत कंपनी किती ठेवली 3, अलॉटमेंटची 2, फर्स्ट कॉलची 2, फायनल कॉलची 2, आणि ॲज इट इज विकायलेत पण कितीला 10ला. म्हणजे इश्यू ऑफ शेअर्स ॲट डिस्काउंट ॲट प्रीमियम ॲट पार कोणता आहे, ॲट पार. इथंपर्यंत क्लिअर झालं. हां तर कंपनी काय केली, ॲप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल ह्या सगळ्या कॉल्ससाठी जनतेला आवाहन केले की पैसे जमा करा. सगळ्या A to Z कॉलसाठी. एक शेअर होल्डर होता ज्याच्याजवळ 500 शेअर्स होते. किती शेअर्स होते, 500. तो शेअर होल्डर काय केला, ॲप्लिकेशन पेड केला, अलॉटमेंट पेड केला, फर्स्ट कॉल पेड केला, फायनल कॉलची अमाऊंट दिला नाही. आता हे जे राईट मार्क दिसायलेत आणि जे क्रॉस मार्क दिसायलेत, अगोदर याचा अर्थ समजून घ्या तरच व्हिडिओ समजते किंवा तुम्हाला शिकवायला समजतं, अदरवाईज काहीच नाही. हे जे या साईडला मार्क दिसायलेत ना राईट मार्क, ह्याचा अर्थ आहे कंपनी हे सगळे कॉल्स केली. इथेपर्यंत क्लिअर झालं. आणि ह्या साईडला जे मार्क्स दिसायलेत याचा अर्थ कंपनी ॲप्लिकेशनचं कॉल केली, शेअर होल्डर हे पैसे दिला, अलॉटमेंटचं कॉल केली, शेअर होल्डर पैसे दिला, फर्स्ट कॉल केली, शेअर होल्डर पैसे दिला, कंपनी फायनल कॉल केली, ह्याचा अर्थ ह्यानं पैसे दिला नाही. इथेपर्यंत क्लिअर झालं. क्लिअर. हां आता नीट सांगा एका शेअरची किंमत किती होती, तर 10 पैकी ते शेअर होल्डर टोटल शेअर्स किती होते 500. तर त्या एका शेअरची किंमत होती 10. तर त्या 10 पैकी ते शेअर होल्डर किती रुपये कंपनीला दिला, 8. आता जप्त ह्या शब्दाचा अर्थ काय, आपली अमाऊंट त्यांच्याकडे आहे तेवढंच ते जप्त करू शकतात, आपल्या घरून तरून पैसे घेऊन जाणार नाहीत. तर तुम्ही स्क्रीनवर पाहून सांगा मला की टोटल 10 पैकी कंपनी किती रुपये जप्त करू शकते, 8 रुपये जप्त करू शकते. इथंपर्यंत क्लिअर झालं. हां आता जर्नल एंट्री करत असताना कंपल्सरी सर्वात अगोदर कोणतं अकाउंट डेबिटेट करता आपण, शेअर कॅपिटल अकाउंट. राईट, कोणतं अकाउंट डेबिटेट करता, शेअर कॅपिटल. कोणत्या व्हॅल्यूनुसार, हां आता समजून घ्या कॉल्ड अप व्हॅल्यू. कॉल्ड अप व्हॅल्यू म्हणजे काय, सर्वात इम्पॉर्टंट कंपनी किती कॉल केली, 4, 10 रुपये किंमत आहे राईट त्याची. सपोज जर कंपनी फक्त 3च कॉल केली असती, कॉल्ड अप व्हॅल्यू किती असती 8. कंपनी टोटल किती कॉल केली, सगळ्याच्या सगळे, म्हणजे कॉल्ड अप व्हॅल्यू किती आहे. इथंपर्यंत क्लिअर झालं. हां जर्नल एंट्री शेअर कॅपिटल अकाउंट्स DR 10, कॉल्ड अप व्हॅल्यू किती आहे 10. 2. आता एकदम व्यवस्थित लक्ष द्या. मास्टर एंट्रीमध्ये तुम्हाला सिक्युरिटीज प्रीमियम दिसायले आणि डिस्काउंट दिसायले. हे मास्टर एंट्रीमध्ये किंवा फॉरफिचरच्या एंट्रीमध्ये तेव्हाच येतात जेव्हा कंपनी शेअर्स इश्यू करत असताना ॲट डिस्काउंट किंवा ॲट प्रीमियमला करते. ह्या केसमध्ये तसं काही झालेलं आहे का, म्हणजे एंट्रीमधून ऑलरेडी हे 2 तर कटलेच, एंट्रीमधून ऑलरेडी 2 कटलेच. राहिलं काय, शेअर कॅपिटल, फॉरफिचर, डिस्काउंट कटलं, ह्या दोन्हीपैकी एक.
म्हणजे ही जी एंट्री आहे ही सिम्पल एंट्रीमध्ये गुंडाळून चालली. ह्या दोन्हीचा वापर कधी येते, जेव्हा शेअर्स एक गोष्ट लक्षात घ्या, एकतर प्रीमियम येईल किंवा मग काय येईल डिस्काउंट. लईच जर नशीब खराब राहिलं तर दोन्हीसुद्धा येतील. ॲट द एंड ऑफ क्लास मी तुम्हाला दोन्ही एका एंट्रीमध्ये कसं ॲडजस्ट करायचं सांगेन. पहिले अगोदर 5च्या 5 केसेस होऊन जाऊ द्या. राईट. हां, आता तुम्ही सांगा सिक्युरिटीज प्रीमियम ह्या एंट्रीमध्ये येईल का? ह्या केसमध्ये येणार नाही. डिस्काउंट येईल का? येणार नाही. आता कोणता अकाउंट क्रिएट करायचा? शेअर फॉर फ्युचर अकाउंट. टू शेअर फॉर फ्युचर अकाउंट. आता इथे चेक करा काय दिलेलं आहे. अमाऊंट रिसिव्ड मायनस SP इफ एनी. सिक्युरिटीज प्रीमियम आहे का? सोडून टाका. काय दिसायला फक्त अमाऊंट रिसिव्ड. कंपनी तुमच्याकडून किती अमाऊंट रिसिव्ड केली शेअर होल्डरकडून, तेवढेच काय करू शकते कंपनी? जप्त करू शकते. तेवढीच अमाऊंट कंपनी काय करू शकते? जप्त करू शकते. 2 कॉल्स इन एरर्स. कॉल्स इन एरर्सला किती जाईल? कसं का 2? कारण कंपनी जप्त 8 करू शकते. हे 2 पैसेच दिला नाही ना आपण, हे जप्त करू शकणार का? पैसे दिला नाही म्हणजे कंपनीसाठी ती रक्कम काय? कॉल्स इन एरर्स. हे 2 कुठं जाणार? इथं. आता नीट लक्ष द्या, एक्झाममध्ये तुम्हाला 10, 8, 2 लिहायचं आहे का? तुम्हाला काय लिहायचं आहे? अमाऊंट लिहायचं आहे. आता चेक करा की त्या शेअर होल्डरजवळ किती शेअर होते. एका शेअरची किंमत किती होती? तर 10 पैकी त्याने किती पेड केला? 8. किती पेड केला नाही? 2. म्हणजे शेअर कॅपिटल अकाउंटला किती जाणार? 5000. 500 गुणिले 10 5000. इथे किती जाणार? 4. आणि इथे किती जाणार? 1000. इथे झालं मॅटर क्लोज. बिंग शेअर फॉर फ्युचर फॉर 500 शेअर्स. बिंग शेअर फॉर फ्युचर फॉर 500 शेअर्स. आता व्यवस्थित लक्ष द्या. आता थोडंसं चेंज करतो, आणखी एक वेळेस सांगतो. शेअर कॅपिटल अकाउंट DRL लिहिला, ऑलवेज फेस व्हॅल्यूने डेबिटेड होते. कोणत्या व्हॅल्यूने डेबिटेड होते? फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे काय? सॉरी, कॉल्ड अप व्हॅल्यूने डेबिटेड होते. कॉल्ड अप व्हॅल्यू म्हणजे काय? कंपनी 4 पैकी जेवढीही कॉल्स केली त्या कॉलची बेरीज म्हणजे कॉल्ड अप व्हॅल्यू. इथं कॉलची बेरीज किती आली? तर कंपल्सरी इथं काय करायचं? 10. 10 म्हणजेच काय? शेअर होल्डरचे शेअर्स गुणिले 10. शेअर फॉर फ्युचर अकाउंट शेअरला किती आलं? 4000. 4000 कसं आलं? कारण ते शेअर होल्डर किती रक्कम दिला होता? ॲप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल. त्या तिन्हीची किंमत किती होती? 10 पैकी 8. 500 गुणिले 8 केला किती झाले? 4000. आणि कॉल्स इन एरर्स अकाउंट शेअरला हे 2 रुपये दिला नव्हता, किती झाले? 1000. इथंपर्यंत क्लिअर झालं. आता थोडंसं चेंज करतो, व्यवस्थित आन्सर द्यायचं. ह्याच स्टोरीशी रिलेटेड तुम्हाला 2 क्वेश्चन्स विचारतो, तुम्ही फक्त आन्सर द्या. शर्टाची गुंडी लावतो आपण, वरची गुंडी चुकली की सगळंच जातात. तसंच हे तसं आहे. जर हेच जर समजलं नाही, केस टू घंटा काहीच समजणार. ह्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. आजपर्यंत जेवढं लक्ष द्यायला नाही तेवढं आज लक्ष द्या. लई प्रॉफिटमध्ये राहणार आहोत. आता चेक करा, कंपनी कोणते कोणते कॉल्स केली? सगळेचे सगळे कॉल्स केले, पण ते शेअर होल्डर फर्स्टचे दिला नाही. कंपनीला वाटलं फायनल कॉलच्या वेळेस देईल, फायनल कॉलचे पण दिला नाही. मग कंपनी त्याचे शेअर्स काय केली? जप्त केली. सर्वात पहिले मला सांगा, कॉल्ड अप व्हॅल्यू किती आहे? कंपनी सगळ्याचे सगळे कॉल केली म्हणजे कॉल्ड अप व्हॅल्यू किती आहे? 10. इथंपर्यंत क्लिअर झालं? हां. आता त्या शेअर होल्डरनं 10 पैकी कंपनीला ऑलरेडी किती रुपये दिलेले आहेत? 5. म्हणजे कंपनी फॉरफिट करून करून किती करणार आहे? 5. आणि उरलेले 5 कुठं टाकणार आहे? कॉल्स इन एरर्स. म्हणजे शेअर कॅपिटल अकाउंटला डायरेक्ट अमाऊंट सांगायचं किती जाईल? 5000. डायरेक्ट अमाऊंट किती? 5. फॉर फ्युचरला 2.5. आणि कॉल्स इन एरर्सला मॅटर क्लोज. इथंपर्यंत क्लिअर झालं? हां. आणखी एक सिच्युएशन दिसणार गेलं आहे. दिसला गेलं तर हळूच आधार उठायचं, जिथून दिसतं तिथून बघायचं. हां, नीट बघा रे भाई. आता चेक करा, कंपनी किती कॉल्स केली? 3. कोणते कोणते? ॲप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल. आता हे जे कॉल आहे हे कंपनी आणखी केलीच नाही, तर कॉल्स इन एरर्स घंटा येते का? काहीच आहे ना. कारण जे शेअर होल्डरचे शेअर जप्त झाले त्यांनाच काय दुसरे शेअर्स पण शेअर होल्डर पण पैसे दिले नाहीत. राईट. आणि हे कॉल करण्याच्या अगोदरच त्याचे शेअर्स काय झाले? जप्त झाले. म्हणजे या मोमेंटला सांगा कंपनीची कॉल्ड अप व्हॅल्यू किती आहे? 8. राईट. इथे किती येईल? 8.
फॉर फीचर किती होणार 5. कॉल्स अँड एरर्स किती, कॉल्स अँड एरर्स किती 3. आता हे 3 कसं काय आलं, कारण कंपनी फर्स्ट कॉल केली आणि ह्यानं दिला नाही. जर ह्याचे पण दिलं नसतं तर ह्याचा अर्थ शेअर कॅपिटलला इथं किती आलं असतं 10. राईट. आता इथं अमाऊंट सांगा किती, 4,000, 2,500, 1,500. क्लिअर झालं इथं परत. ओके. हां, तुम्ही लिहून घ्या या मेथडनुसार. हां, हे ॲज इट इज ड्रॉ करायचं. हे 4 राईटचे सिग्नेचर, इथं 3 राईटचे, इथं क्रॉस, आणि जनरल एंट्री आणि अमाऊंट खाली लिहून टाकायचं. आता हे ऑलरेडी लिहिलेलं आहे ना एवढं. आता त्याच्या खाली डायरेक्ट जनरल एंट्री लिहा. न बघता लिहायचं एंट्री, सन फास्ट लिहून टाकायचं. सिक्युरिटीज प्रीमियम नाही, डिस्काउंट नाही, काहीच नाही त्याच्यामध्ये. यस, झालं. ओके, चला नेक्स्ट. नॅरेशन लिहा. बिंग, हे 500 शेअर्स लिहिला का केसच्या खाली, हे विसरलं तर घरी जाऊन काय बी दिमाग चालणार, मग कसा आला अमाऊंट तेच कळणार. इथेच लिहून टाका केसच्या खाली 500 शेअर्स. बिंग शेअर्स फॉरफिचर्स ऑफ ... एवढंच. तिथे त्या व्यक्तीचं वगैरे नाव दिसतं. राईट. ओके, आता लिहा केस नंबर 2. आता सांगणार भाई बिंग सारखं. चला केस नंबर 2 लिहा. ॲज इट इज लिहून काढा फास्ट. फेस व्हॅल्यू, इनवॉइस तेच सेम, अमाऊंट तेच. अमाऊंट चेंज झाली की मी सांगतो लगेच. ओके, चला केस नंबर 2 लक्ष द्या. सांगा आता. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स किती आहे 10. एका शेअरची किंमत 10. विकायला पण कितीला काढले त्यांनी, इश्यू ॲट प्रीमियम डिस्काउंट पार. कोणता आहे ॲट पार. शेअर्सची कॉल्ड अप व्हॅल्यू किती आहे 10. किती रुपयाचे शेअर्स कंपनी जप्त करू शकते 3. कितीचे फॉरफिचर जाऊ शकतात 7चे जाऊ शकतात का 10चे 7चे जाऊ शकतात. नाही तर पर्यंत क्लिअर झालं. हां, आता जनरल एंट्री करत असताना सर्वात पहिले कोणतं अकाउंट डेबिटेड होते, शेअर कॅपिटल. लिहू द शेअर कॅपिटल अकाउंट्स DR. डायरेक्ट अमाऊंट सांगायची किती रुपये DRला. शेअर कॅपिटल अकाउंट DRला 5,000 लिहून टाकतो इथं 5,000. राईट. 2 शेअर फॉरफिचर 1,000 1500 किती येईल बघा बरं. लॉक करू 1500.
2. एक गोष्ट, सिक्युरिटीज प्रीमियम डिस्काउंट येईल का? ते कधी येते? जेव्हा 10चे शेअर्स कंपनी 12ला किंवा 10चे शेअर्स कितीला येते? 8ला. दोन्हीपैकी काही झालं नाही म्हणजे हे दोन तर कटलेच, राईट. 2. शेअर फॉरफिचर अकाउंट CR. 2. कॉल्स इन एरर्स अकाउंट CR. 2. कॉल्स इन एरर्स अकाउंट CR. किती रुपये? 850. 3,500. इथंपर्यंत क्लिअर झालं. आता नीट लक्ष द्या. आता थोडंसं चेंज करायला मी. ऑर कॉल्स इन एरर्स ऑर इथं काय दिलेलं आहे? पर्टिक्युलर कॉल. एवढं तर क्लिअर व्हायला. एक तर तुम्ही एवढ्यामध्येच मिटून टाकू शकता किंवा मग समटाईम्स आपल्या पुस्तकामध्ये ही मेथड दिलेली आहे. काय दिलेली आहे? पर्टिक्युलर कॉल. पर्टिक्युलर कॉलचा अर्थ काय की तुम्ही जे इथं 3,500 घेतला ह्याच्यामध्ये तिन्हीची अमाऊंट समाविष्ट आहे, राईट. म्हणजे इन शॉर्ट जर पाहायला गेलं तर हे शेअर कॅपिटलला तुम्ही इथे किती लिहिलं? 10. फॉरफिचरला किती लिहिलं? 3. आणि डायरेक्ट 7 कशामध्ये लिहिलं? कॉल्स इन एरर्स. तर पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे? 2 2 2. शेअर अलॉटमेंट अकाउंट CRला किती रुपये येईल? 2. 2. शेअर फर्स्ट कॉल किती येईल? 3. 2. फायनल कॉलला किती येईल? टू शेअर फायनल कॉल अकाउंट CR. हां, आता अमाऊंट सांगा किती रुपये येईल इथं? 1000. किती येईल? 1500. अरे हां, किती येईल? 1000. कोणती सोपी आहे? हे तुमच्यावर सोडलं, तुम्ही कोणती बी करा, मार्क तुम्हाला 100% पडतात. त्यांना जर दिला नाही तर घरी जाऊन त्याचा मार्क घेतो आपण. कोणती सोपी आहे? कॉल्स इन एरर्स सोपी आहे. कॉल्स इन एरर्स लिहिलं म्हणजे कसं सरळ क्लिअर कट होऊन जाते, राईट. परत पुस्तकीमध्ये काय दिलेलं आहे? सलांचं ठासवा पोरांची म्हणून त्यांनी काय सांगलेलं आहे? प्रत्येक लिहा. अलॉटमेंटची किती आलं नाहीत? 1000. फर्स्ट कॉलचे किती? 1,500. फायनल कॉलचे किती? 1,000. तुम्ही कोणतीही मेथड करा, मार्क मिळतात तुम्हाला, राईट. चला, हे केस आणि ही एंट्री दोन्ही असं व्यवस्थित लिहून घ्यायचं. आणि नीट लक्ष द्या, CR साईडला हे कॉल्स इन एरर्स हे एक जर लाईन लिहिलं नाही 7ची तर मग हे 2 2 2 3 2चे 3 लाईन लिहावं लागतात, राईट. फक्त ह्या ह्याला ऑर आहे, 7ला हे 7 ऑर आहे, हे 3 कंपल्सरी लिहावं लागेल. नसता घरी जाऊन हे 2 नसता हे 3 आज तर कर नका, राईट. किंवा मग सर क्लिअर कट काय करायचं? ही एंट्री लिहायची और दुसरी एंट्री हे घेऊन लिहून टाकायचं, राईट. पण घरी जाऊन अगोदर हे कंप्लीट करून घ्या. व्हिडिओ जास्त मोठं कर नका. हे 500 काय आहेत? त्यात शेअर होल्डरचे जप्त झालेले शेअर आहेत, राईट. चला, झालं, भेटून टाकू फळ्यावरचं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे राईट आणि क्रॉसचं मार्क दिसायला ना, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. कारण हे जर मार्क देण्यात चुकला तर मग जनरल एंट्री चुकून जाते, राईट. हे मार्क्स सर्वात इम्पॉर्टंट आहेत.
त्यामुळे ते एक वेळेस कन्फर्म करत जा की तुम्ही मार्क्स वगैरे द्यायला का, आणि देत जा. देणं गेलं तर घरी जाऊन काही बी कळणार. व्हिडिओ बघावं लागते मग 2 तासाचा पूर्ण. नॅरेशन लिहा की नॅरेशन एकदाच सांगतो थोडं थांबा की अगोदर एंट्रीवर फोकस करून टाका. हां आवाज अरे हे काय डस्टर काढूच करायला फळा. चला लिहा केस नंबर 3. केस नंबर 3. थोडंसं थांबा आता, हे सोप्पं लिंबू टिंबू लई झालं. नाही रे अमाऊंट चेंज होईल, थोडं थांबा. इथं 3-2 ऑलरेडीच आहे. प्रत्येक कॉलची फेस व्हॅल्यू, इनवॉइस व्हॅल्यू 3. इथं अगोदर 2, आता ते किती गेलो 6. 3-2. चला फळ्यावर लक्ष द्या. झालं का तुमचं? शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे? 10. शेअर्स विकायला कितीला काढला आपण? 14 रुपयाला. म्हणजे इश्यू ऑफ शेअर्स ॲट प्रीमियम आहे, राईट? ॲट प्रीमियम आहे ना. 10चे शेअर्स आपण कितीला विकायला? तुम्हाला काय वाटतं आता या भावाची एंट्री होईल का? होते की काय मला रुबाबात आला, वजनात आला, राईट? थोडंसं थांबा. त्याची एंट्री तेव्हाच होते जेव्हा त्याचे साथीदार असतात. नसते एकटा भावाला कोठे म्हणले की भावाला घालचेपर्यंत थोडी देत. भावाला किंमत तेव्हाच आहे जेव्हा भाई पोर आहेत, राईट? आता नीट लक्ष द्या. फक्त मला ह्याचा अर्थ सांगा. याचा अर्थ काय? कंपनी किती कॉल्स केली? ह्याचा अर्थ सांगितलं ना, कंपनी किती कॉल्स केली? 3. इथंपर्यंत क्लिअर झालं? जर एवढी कॉल जर कंपनी केली 3 कॉल्स, तर मग कॉलड ऑफ व्हॅल्यू 10 पैकी किती आहे? 8. कॉलड ऑफ व्हॅल्यू किती आहे? शेअर कॅपिटल अकाउंट ऑलवेज डेबिटेड विथ कॉलड ऑफ व्हॅल्यू इन केस ऑफ शेअर फॉर फ्युचर एंट्री. इथंपर्यंत क्लिअर झालं? हां. आता नेक्स्ट त्याकडे लक्ष दे. झालं एवढं एक एंट्री. कंपनी ॲप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल हे 3 कॉल्स केली. शेअर होल्डर ॲप्लिकेशनची अमाऊंट पेड केला का? अलॉटमेंटची कॉल पेड केला का? फर्स्ट कॉल इथे क्लिअर झाला? हां. आता नीट लक्ष द्या. सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट DRला कधी येते? सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट DRला 2 सिच्युएशनमध्ये येते. त्यासाठी 2 क्रायटेरिया कंप्लीट करावं लागतात. पहिली अट की शेअर्स विकताना प्रीमियमला झालं पाहिजे. दोन्हीपैकी जर एकच अट कंप्लीट होत असेल तर सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट जर्नल एंट्रीमध्ये येत नाही. पहिली अट कंप्लीट झाली का इथं? दुसरी अट इथं काय दिलेलं आहे? राईट इफ नॉट रिसिव्ड. म्हणजे जर कंपनी 10 रुपयाचे शेअर 14ला विकली म्हणजे प्रीमियमवर, आणि विकत असताना जर सपोज त्या शेअर होल्डरचे शेअर जप्त झाले आणि जर त्यानं प्रीमियमचे अमाऊंट दिला नसेल तरच सेक्युरिटीज प्रीमियम जर्नल एंट्रीमध्ये DR साईडला येते. आता या एंट्रीमध्ये चेक करा. त्या जप्त झालेल्या शेअर होल्डरचे 500 शेअर जे आपण जप्त करायला त्यानं प्रीमियमची अमाऊंट दिलाय का? दिलाय. तर मग सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट याच्यामध्ये येईना. फॉर फ्युचरच्या एंट्रीमध्ये सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट येत नाही. सूत्र नीट ऐकून घ्या. नियम: जर इश्यू ऑफ शेअर्स ॲट प्रीमियमला झालेले असतील आणि त्या सिच्युएशनमध्ये आपण भागाची जप्ती करायला, तर तुम्हाला कंपल्सरी चेक करावं लागते की जप्त झालेल्या शेअर होल्डरनं प्रीमियमची अमाऊंट पेड केलेली आहे का. जर प्रीमियमची अमाऊंट पेड केलेली असेल तर फॉर फ्युचरच्या एंट्रीमध्ये सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट येत नाही.
आणि जर त्या शेअर होल्डरने सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट पेड केली नसेल तर मग कंपल्सरी लिहावं लागते. तुम्हाला कंसामध्ये काय दिलेलं आहे चेक करा. राईट इफ नॉट रिसिव्ड, जर प्रीमियमची अमाऊंट आली नाही तरच इथे लिहायचं, अदरवाईज नाही. आता तुम्ही विचार करा, सर मागच्या गणितामध्ये प्रीमियमची अमाऊंट नव्हती, मागच्या गणितामध्ये शेअर प्रीमियमवर झाले होते का, ॲट पार होते, मग लिहू शकत होता का. इथं कसे झालेले आहेत, प्रीमियमची अमाऊंट आलेली आहे का, लिहायचं का नाही, कधी लिहायचं, जर अमाऊंट आली नाही तर. इथंपर्यंत क्लिअर झालं. हां जी. आता सर्वात पहिले कोणता अकाउंट डेबिटेड करू, शेअर कॅपिटल. कोणत्या व्हॅल्यूनुसार, क्वालिटी ऑफ व्हॅल्यू किती आहे, 1/2 शेअर कॅपिटल अकाउंट्स DR किती येते 8. इथंपर्यंत क्लिअर झालं. हां प्रीमियम येते का, त्यानं घरचा असून त्याला घेतलं नाही, डिस्काउंटला घेता का. हां 2 शेअर फॉर आत्ता इथं सर्वात इम्पॉर्टंट आहे, इथं पासा पलटते. हां शेअर फॉर फ्युचर अकाउंट CR कंसामध्ये चेक करा, इथं काय दिलेलं आहे, अमाऊंट रिसिव्ड मायनस SP इफ एनी. ह्या सिच्युएशनमध्ये सिक्युरिटीज प्रीमियम आहे का, आहे ना. आता नीट चेक करा, कंपनी त्या शेअर होल्डरकडून 10चं शेअर कितीला विकाली, 14, आणि या 14 पैकी टोटल किती रुपये कंपनी रिसिव्ड केली त्याच्याकडून, 9. म्हणजे अमाऊंट रिसिव्ड किती आहे, 9 मायनस घंटा मायनस सिक्युरिटीज प्रीमियम किती आहे, पक्का 9 - 4 किती आलं इथं, 5. हां 5 कसं आलं, 4 कसं आले, 9 कसं आलं, इथंच बरं आउट होऊन गेले. हां अरे वेळ थांबा, थोडं थांबा. या दोन्हीचा अर्थ सांगा, 3 आणि 6चा अर्थ सांगा की 14 पैकी 9 रुपये पेड केलेत, म्हणजे अमाऊंट रिसिव्ड किती रुपये आहे, 9. आता 4 कसं आलं, नीट लक्ष द्या. अलॉटमेंटची किंमत किती आहे, 2च्या कॉल कितीला विकालेत, म्हणजे किती रुपये प्रीमियम आहे. तर तुम्हाला 9मधून प्रीमियमची अमाऊंट मायनस करायचं आहे. 9मधून 4 गेले किती राहिले, इथंपर्यंत क्लिअर झालं. हां 2 कॉल्स इन एरर्स. आता नीट आहे का, कंपनी किती कॉल केली, 3 पैकी आपण फक्त 2 कॉलची रक्कम दिला नाही. हे कंपनी कॉल केली का, तुम्ही मागेल नाही, आम्ही दिलं नाही, त्याला कॉल्स एरर्स म्हणू शकता का, आपणच काय पुरं जग बाकी शेअर होल्डर्स पण दिले नाहीत, मग त्याला कॉल्स एरर्स म्हणून ट्रीट करता येते का, नाही. हे कटलं, म्हणजे कॉल्स एरर्स ॲक्च्युअलमध्ये किती आहे, 3. शेअर कॅपिटलला 8, फॉर फ्युचरला 5, कॉल्स इन एरर्सला किती, 3. आता अमाऊंट सांगा किती रुपये येतात, 4000. आता 4000 कसं आलं, नीट लक्ष द्या. त्या शेअर होल्डरचे किती शेअर जप्त केलं होता, 5. 5000 × 8 किती, 4. इथे किती येते, हां सॉरी 500 × 8 किती, 4000. 500 × 5 2500. इथे किती येते, 1500. इथंपर्यंत क्लिअर झालं. हां आता विनीट आहे का. हां हे जे एंट्री, हे जे आन्सर आहे ना, हे ह्या एंट्रीचं आहे, राईट, जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसायला आहे. आता थोडंसं याला चेंज करू, कुंजम अमाऊंट तुम्हाला सांगायचा. हां व्हिडिओमध्ये दिसते नाही, दिसते रे भाई, कसं दिसणार, मी माझा भाऊन काय करणार आहे, मला भाऊन काय करणार आहे त्याने, राईट. हमारा क्या तो रोज ही उन्होंने देखते ना चेहरा, उसमें क्या है. हां राईट, चला आता थोडं फळ्याकडे चेक करा. हे एक मी समजून सांगतो, नेक्स्ट तुम्ही करा, राईट. ओके आता चेक करा, कॉलड व्हॅल्यू किती आहे, 10 रुपये. इथंपर्यंत क्लिअर झालं. हां तर शेअर कॅपिटल अकाउंट DRला कंपल्सरी किती येते, 10. हां आणि शेअर्स विकताना प्रीमियमवर विकलेले आहेत का, प्रीमियम विकलेले आहेत. प्रीमियम विकलेलं लगेच प्रीमियम लिहायचं नाही, अगोदर चेक करायचं प्रीमियमची अमाऊंट आली का, कारण प्रीमियमची अमाऊंट आली
तर लिहायची गरज नाही, आली नाही तर लिहायचं आहे. राईट. शेअर्स कॅपिटल अकाउंट्स DR, इथे किती रुपये लिहू? 10. कॉलड ऑफ व्हॅल्यू किती आहे? 10. 2. सिक्युरिटीज प्रीमियम येईल का? नाही. शेअर फॉर फ्युचर जप्त करून किती किती करणार आहे त्यांना सांगा तुम्हीच. किती? 9 मायनस 4. 9 मायनस 4ला 4 तेवढंच येणार ना. किती? 5. 2 कॉल्स इन एरर्स किती येईल? 5. कोणते कॉल्स इन एरर्सला 5 येतील? हे 2 5, हे 2 दिलं नाही. क्लिअर झालं इथं बरं? ओके. चला ही एक केस लिहायला स्टार्ट करा. हे पुसून टाकतो, 1 मिनिट थांबा. हां, हे इथंपर्यंतच आहे. इथं एक्स्ट्रा माहितीसाठी लिहितो आहे बघा. 8 5 आणि 3. राईटचेच क्लिक मेन आहेत, ते गेले की गेलंच आउट. कोण रे? कोण? चला झालं इथं बरं. केस नंबर 4 सर्वात इम्पॉर्टंट एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनुसार. राईट. चला लिहून घ्या. हां हे 4 राईट, 1 राईट 3 रॉंग. टोटल 500 शेअर्स जप्त झालेले आहेत. शेअरची फेस व्हॅल्यू किंवा कॉलड ऑफ व्हॅल्यू आहे 10. आणि शेअर्स इश्यू होत असताना कसे झालेले आहेत? प्रीमियम म्हणजे 10चे शेअर्स कंपनी कितीला विकली? 13ला. राईट. पूर्ण फळ्यावर पाहून सांगा मला की प्रीमियमची अमाऊंट, तो जप्त झालेले ज्याचे शेअर्स जप्त केला तो शेअर होल्डर प्रीमियमची अमाऊंट दिला का? दिला का? हे कंपनी कॉल केली, हे अमाऊंट आले ना आले, इथं काय दिलेलं आहे? क्रॉसचं चिन्ह, म्हणजे दिला का? नाही. आता इथे चेक करा, मास्टर एंट्रीमध्ये तुम्हाला काय लिहून दिलेलं आहे? सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट DR कधी? राईट इफ नॉट रिसिव्ड. काय नॉट रिसिव्ड? अमाऊंट. प्रीमियमची अमाऊंट आली का? म्हणजे आता सिक्युरिटीज प्रीमियम आपल्याला लिहावं लागेल. इथंपर्यंत क्लिअर झालं? शेअर्स 10चं शेअर जर 13ला विकलं तर ते इश्यू ऑफ शेअर्स ॲट प्रीमियम आहे. राईट.
आणि प्रीमियमच्या सिच्युएशनमध्ये जर शेअर्स जप्त झालेत तर आणखी एका सिच्युएशनमध्ये रेकॉर्ड होते, कधी कंपल्सरी त्यानं प्रीमियमचे अमाऊंट दिला नाही तरच रेकॉर्ड करायचं, प्रीमियमची अमाऊंट दिला तर रेकॉर्ड होत. ठीक आहे, ओके. फळ्यावर पाहून सांगा शेअर कॅपिटल अकाउंट काय करायचं आता. डेबिटेड करत असताना कोणत्या व्हॅल्यूनुसार, कॉलेड ऑफ व्हॅल्यू म्हणजे कंपनी किती कॉल्स केली, सगळ्याचे सगळे कॉल्स केली, कॉलेड ऑफ अमाऊंट किती आहे 10. शेअर कॅपिटल अकाउंट्स DR किती रुपये लिहू, 10, राईट. सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट DR कोणत्या सिच्युएशनमध्ये, राईट ऑफ प्रीमियम अमाऊंट नॉट रिसिव्ड, आली का प्रीमियमची अमाऊंट, नाही. प्रीमियमची अमाऊंट 5 आहे का 3 आहे, 3 आहे. इथेपर्यंत क्लिअर झालं. शेअर कॅपिटल अकाउंट DRला कॉलेड ऑफ व्हॅल्यू 10, सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट DRला प्रीमियमची अमाऊंट किती रुपये आहेत, 3. इझी आहे प्रीमियमची अमाऊंट. आता नीट लक्षात घ्या, ही इथं शिकवत असताना लई लवकर समजते. का लवकर समजते, कारण फळ्यावर तुम्हाला दोन्ही अमाऊंट दिसलेले आहेत. एक्झाममध्ये फक्त हे एकच अमाऊंट असते, राईट. तुम्हाला हे बाजूला एका वर्किंग नोटच्या पेजवर हे तयार करावं लागतं. ज्याची प्रॅक्टिस जास्त आहे त्याला तयार करायची पण गरज नाही, पण ज्याची प्रॅक्टिस कमी आहे त्याला असं सिच्युएशनमध्ये टाकलं तरच समजते, अदरवाईज समजत नाही, राईट. ओके. 2 डिस्काउंट CRला येते का, डिस्काउंटचा काही रोलच नाही याच्यामध्ये. कंपल्सरी CRला शेअर फॉरफिचर अकाउंट. आता चेक करा, शेअर फॉरफिचर अकाउंट DRला, सॉरी कोणत्या साईडला आले, CRला त्याचीच अमाऊंट येते जेवढं अमाऊंट त्या शेअर होल्डरनं पेड केलेलं आहे. शेअर होल्डर किती अमाऊंट पेड केला, फक्त 3, तरी ते किती लिहू, 3. 2 कॉल्स इन एरर्स अकाउंट CR, कॉल्स इन एरर्स 5 दिला का, 3 दिला, 2 दिला का, नाही. म्हणजे कॉल्स इन एरर्सला किती येणार, 10. दॅट्स इट, क्लिअर. आता चेक करा, शेअर कॅपिटलला 10 कसं आलं, कॉलेड ऑफ व्हॅल्यू. सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंटला DR कधी कंपनी प्रीमियमचं कॉल केली पण त्यांना दिला नाही, तर मग शेअर सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट कुठे येते, DRला. 3 रुपये कसं आलं, त्याची अलॉटमेंटची कॉलची किंमत किती ॲक्च्युअलमध्ये 2, कंपनी कॉल विकली कितीला 5ला, प्रीमियम किती आलं 3. टू शेअर फॉरफिचर अकाउंट CRला जेवढीही रक्कम त्या शेअर होल्डरनं कंपनीला दिला तेवढंच जप्त होणार. त्यानं किती दिला होता अगोदर, 3ला 3 जप्त. टू कॉल्स इन एरर्स कोणत्या कॉलची रक्कम शेअर होल्डरनं कंपनीला दिला नाही, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, फायनल कॉल. अलॉटमेंटचे किती 5, फर्स्ट कॉलचे 3, फायनल कॉलचे किती 2, टोटल किती झाले 10. आता सांगा अमाऊंट किती येते. शेअर कॅपिटल अकाउंट DRला किती 5, प्रीमियम अकाउंट DRला 1,500, राईट. फॉरफिचरला किती येईल 1,500 आणि इथं 5,000. क्लिअर झालं इथंपर्यंत. ओके, चला लिहून घ्या जर्नल एंट्रीज.
चला इथंपर्यंत क्लिअर झालं, पुसून टाकूया. आता तुम्हाला सांगायचं, मी एक अशीच एंट्री देतो, रफवर तुम्ही करून दाखवू शकता. चला सांगा जर्नल एंट्री काय होते. जर्नल एंट्री विथ अमाऊंट, शेअर कॅपिटल अकाउंट इयरला 5, हां. सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट इयरला 2000 की 1000? 1000 येते, 1000. 2 शेअर फॉरफिचर अकाउंट इयरला 1500. 2 कॉल्स इन एरर्सला 4000. नीट सांगा बरं आहे बघा. शेअर कॅपिटल अकाउंट इयरला 5 चांगला, सिक्युरिटीज प्रीमियमला 1 आणि फॉरफिचरला किती चांगला 1500 आणि इकडे किती चांगला 4000. झाला 6000 ओला आहे. क्लिअर. थोडा आवड विचारू की बघा बरं, इज्जत ठेवा माझी 4 चौकामध्ये. हां एवढंच सांगा फक्त. शेअर कॅपिटलला किती रुपये आहेत सांगा. 8. सिक्युरिटीज प्रीमियमला 2. फॉरफिचर बघा बरं, मजाक कर नका. हां 8 आणि 2 किती होतात 10. 7 आणि 3 किलो आहेत 10. होलाला मॅटर क्लोज हळूहळू. ठीक आहे ओके. सदा ही रहना तुम. अरे लिहून घ्या रे भाई, केस 5 चालू झालंय. शर्म्या ते ठेव बरं मध्ये, घर फिरलेला आहे ते. इनेलर मध्ये ठेव म्हणालो. तुला सांगू आता कुठं आहे ते. भेटलं तर मी सरळ नालीमध्ये टाकून टाकतो. ठीक आहे ओके. पैसे आणला की बार्टर ट्रान्झॅक्शन केला कोणाला माहित. ओके चला नेक्स्ट. आम्हाला काय माहीत, तुमचं तुम्ही बघून घ्या ते. हा चला चेक करा. शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे. इनवॉइस व्हॅल्यू म्हणजे शेअर्स आता जप्त झालेत कोणत्या सिच्युएशनमध्ये, डिस्काउंट असताना. आता नीट लक्ष द्या, कधी पण कंपनी काय करते, ज्याही कॉलला डिस्काउंट आहे, ज्याही कॉलला कंपनी डिस्काउंट द्यायली, त्या कॉलची अमाऊंट येण्याच्या अगोदर डिस्काउंट रेकॉर्ड करते. बरोबर आहे ना. कॉलची अमाऊंट येण्याच्या अगोदर डिस्काउंट रेकॉर्ड करायली. आणि जर ते शेअर होल्डर कॉलची अमाऊंट दिला नाही, मग कंपनी गरजेपेक्षा जास्त डिस्काउंट दाखवली, मग कंपनीला काय करावं लागलं, अगोदर जे डिस्काउंट डेबिटेड केले होते तेच डिस्काउंट आता काय करावं लागेल, क्रेडिट. बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये आपण एंडोर्समेंटच्या सिच्युएशनमध्ये कधी कधी बिल एंडोर्समेंट करत असताना एंडोर्सीला आपण 6000 देणं बाकी आहोत, तर त्या 6000च्या ऐवजी 5000चं बिल देता आणि 1000 रुपये आपण डिस्काउंट घेता, राईट. आणि मग ते एंडोर्सी काय करते, बाब ड्रॉवीजवळ जाते पैसे मागायला आणि ड्रॉवी पैसे देतच नाही, ड्रॉवी हात देते. आणि मग आपण ते डिस्काउंट अगोदर क्रेडिटेड केला होता,
ते डिस्काउंट आता काय करावं लागतं, डेबिटेड. कंपनी काय केली होती, जे डिस्काउंट अगोदर डेबिटेड केली होती, डिस्काउंट शेअरहोल्डरला दिलं म्हणून त्यानं पैसे दिला का, त्यानं दिला असताना हात दिला घ्या. मग चेक करा अलॉटमेंटच्या एंट्रीमध्ये, अलॉटमेंट ड्यूच्या एंट्रीमध्ये डिस्काउंट तुम्ही कुठली लिहिला होता, DRला. आता तेच डिस्काउंट आता तुम्हाला फॉरफिचरच्या एंट्रीमध्ये कुठली लिहायचं, CRसाठी. इथंपर्यंत क्लिअर झालं का डिस्काउंट CRला येते ते. हां, आता चेक करा कंपनी किती कॉल्स केली, 10 राईट. त्यानं किती दिला, अलॉटमेंटपर्यंत दिला, बाकीची 2 दिला का. शेअर जप्त झाला म्हणजे डिस्काउंट पण काय होईल, कॅन्सल होईल राईट. कोणता अकाउंट डेबिटेड करू सर्वात अगोदर, शेअर कॅपिटल अकाउंट्स DR. कोणत्या अमाऊंटनं, 10 राईट. 2 शेअर फॉरफिचर अकाउंट CR. किती किती पक्का बघा बरं, 4. 2 डिस्काउंट ऑन इशू ऑफ शेअर्स कितना, किती 1 येईल, वकटी ना, वकटी बरोबर आहे. 2 कॉल्स इन एरर्स किती रुपये, 5. अका धन उत्तर सांगायला. अमाऊंट सांगा आता, अमाऊंट किती येईल इथं, शेअर कॅपिटल अकाउंट DRला 5000, शेअर फॉरफिचरला 2, डिस्काउंटला कॉल्स इन एरर्सला 2.5. बस संपलं. विज्युअल आलं म्हणजे आता पुरं वर्गाला आल्यासारखं आहे. हां चला एंट्री लिहून टाका आता. तुम्हाला हे सांगलं होतं की ह्याच्यानंतर आणखी 2 एंट्रीज आहेत राईट. हे सर्वात मेन एंट्री आहे. हे एंट्री समजली तर ह्याच्यानंतरचे 2 समजतात. एक तासामध्ये 5च्या 5 केस झालेले आहेत आणि हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. 80% तर आपण क्लिअर केला. बस आता तुम्हाला काही मनाने एक्झाम्पल्स देतो ते एक सॉल्व करा आणि मग एक सर्वात शेवटी कडक एंट्री घेऊयात ज्याच्यामध्ये सगळेचे सगळे अकाउंट्स येतील टोटल. असे शेअर्स फॉरफिचर करू ज्याच्यामध्ये प्रीमियम पण होतं आणि डिस्काउंट पण होतं. काय 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 बस चला हे इथंपर्यंत क्लिअर झालं. हे 5 केस व्यवस्थित घरी जाऊन रिव्हिजन करायचं राईट. आता फक्त आणि फक्त फळ्याकडे कॉन्सन्ट्रेट करायचं. तुमच्यापैकीच काही जणांना विचारणार आहोत राईट. ओके हे शेअर्स 500ला 500 राहू दे, समजायला सोपं जाईल राईट. जर इन केस जर काही गलीज अमाऊंट आली तर त्याला 1000 करतो. गुणाकारच करायचं असते काय करायचं राईट. हां चला तुमच्यापैकी कोणी पण एक जण उठा आणि ॲप्लिकेशन अलॉटमेंट फर्स्ट कॉल फायनल कॉलची अमाऊंट सांगा, इनवॉइस व्हॅल्यू सांगा, कोणतं कॉल रिसिव्ह झालं तुम्ही सांगा. मी फक्त इथे एंट्री करतो. अवघड अमाऊंट घेऊन सांगायचं. आता फक्त आपण कितीपर्यंत केला, 10पर्यंत केला. 20, 25, 27, ₹2.5 7.5 मला की तुम्हाला करायला लावतो. कारण इथे मी गणित करायला बसलो, मजाक दिले की करायला बसलो नाही राईट. हां ओके ज्ञानू सांग ना, ज्ञानू सांग बेटा. अरे कोणती तर सांग की 10, 20, 30. हां सांग कमॉन ज्ञानू ज्ञानू उठलो कर उठ. अरे उठ रे. हां सांग ॲप्लिकेशन सांग. ॲप्लिकेशन 10, अलॉटमेंट 30, 20, 30. 100 भरती केला काय ना, 90 झालेत. 40. ओके इनवॉइस व्हॅल्यू सांग.
इन्व्हॉइस व्हॅल्यू तेवढीच राहते, जास्त करून सांगशील असता. अरे म्हणजे ॲप्लिकेशनला 10ला 10 म्हणलो मी. हां नेक्स्ट 40 20 आणि इथं किती घेऊ 40 आहे. इथेपर्यंत क्लिअर झालं. हां अरे होऊ दे की. ते कसं आपल्यासारखे सर्वसाधारण माणसं 10,000 रुपयाची शेअर करतात. अण्णामध्ये ब्रँड आहे पाटील म्हणजे त्यांनी 100च्या खाली खरेदी करणार. चेक करायचे किती झाले 100. इनवॉइस व्हॅल्यू 120 का 110 110 राईट. इथंपर्यंत झालं. हां ज्ञानू हे टिकमार करू का, इथं राईट क्लिक करू. एवढंच की हे का हे करा की हां हे झालं. हां इथं हे तर यावंच लागते कंपल्सरी. हां बाकीचे क्रॉस करून ओके. हे बाकीचे झाले एक क्रॉस क्रॉस क्रॉस. चला इथंपर्यंत क्लिअर झालं. हां आता शॉर्टमध्ये समजून सांगतो की त्या एका शेअरची किंमत किती आहे 100. कंपनी कितीला विकेल 110ला. कंपनी पूर्णच्या पूर्ण कॉल्स केली, ते शेअर होल्डर ॲप्लिकेशनचे अमाऊंट दिला आणि बाकी अलॉटमेंट फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल दिला का नाही. आता चेक करा इश्यू ऑफ शेअर्स ॲट पार आहे, ॲट डिस्काउंट आहे का ॲट प्रीमियम आहे. ॲट प्रीमियम आहे. सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट जनरल एंट्रीमध्ये कधी लिहावं लागते राईट इफ नॉट रिसिव्ड. चेक करा रिसिव्ड केला का, तर आता सिक्युरिटीज प्रीमियम येणार. जनरल एंट्रीमध्ये शेअर कॅपिटल अकाउंट DR किती रुपये 100. लिव्ह सिक्युरिटीज प्रीमियम. सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट्स DR किती रुपये 10. 2 शेअर फॉर फीचर 10च. 2 कॉल सेंटर्स किती 100. अरे रे रे कॉल सेंटर्स किती झाले 100. आंडू पांडू अरे काय जण रडलाले मरलाले व्हायना गेले ये ना गेले. तुम्हाला समजायला तर आंडू पांडू की. हां चला आता हेची पहिली बाजू, हे ज्ञानाची पहिली बाजू. आता ह्याच ज्ञानाची दुसरी बाजू. अरे ते ज्ञानू आहे, मी नाण्याची म्हणणार मी. हां आता चेक करा. ह्याच्या अगोदर शेअर्स प्रीमियमला विकला होता, त्याचे पैसे आले नव्हते म्हणून सिक्युरिटीज प्रीमियम लिहिला होता. आता पैसे आलेत का, आता सिक्युरिटीज प्रीमियम येणार राईट. आता शेअर कॅपिटल अकाउंट्स DR हे 100ला 100 राहते. इथे लाडाभिडा काही बी जमणार, जे आहे ते आहे. क्लिअर. 2 शेअर फॉर फीचर. आता नीट लक्ष द्या. शेअर फॉर फीचरला अमाऊंट रिसिव्ड मायनस SP इफ एनी. अमाऊंट रिसिव्ड टोटल किती आहे 50. अरे 50 आहे ना. अमाऊंट रिसिव्ड 50. सिक्युरिटीज प्रीमियम किती आहे 10. किती येते 40. ओके. 2 कॉल्स इन एरर्स किती येते 60. क्लिअर झालं. हां हे एक्झाम्पल लिहून घ्या. आता एक्झाम्पल लिहित असताना हे जे इथे इन्फॉर्मेशन दिसाली हे या एंट्रीशी रिलेटेड आहे. नसतं ह्याची तुलना इथं केलं तर मग मरून जाता. तर एक चांगलं काम करायचं, हे लिहून घ्यायचं, हे लिहायचं आणि हे लिहून ह्याच्या खाली दुसरे ॲड करून टाकायचं. ठीक आहे थोडं थांबा, मी तुमचं कन्फ्युजन दूर करतो राईट. अरे थोडं थांबा. हां थोडं थांबा, 1 मिनिट थांबा. हां आता हे जे दिसायले ना तुम्हाला, हे लिहून खालची एंट्री लिहा. त्याच्यानंतर आपण वर्ष बघू. अरे भाई मी सांग थोडं थांब. हां हां अरे भाई कळलं भाई, एक मिनिट कळलं. हे लिहून हे एवढे लिहून टाकायचे. हां त्यानंतर याचं सांगतो.
स्वराज काही शिकले पण वरचं लिहून पुन्हा खालचं लिहून घ्या म्हणजे. हे ग्रहपाठालाच देऊन टाकतो तुम्हाला, राईट. नसता व्हिडिओ बघून क्लिअर करून घ्या. हे केस 5 लिहू नका, एक्स्ट्रा केसेस म्हणून लिहून टाका तिथं. एक्स्ट्रा चालेल की किरकिरीच भेटून गेली, नसता नॅनो केस म्हणून लिहून टाका. एकशे 1% एंट्री पाठ करायचं नाही, समजून घ्यायचं. हां, एवढं व्यवस्थित लक्षात ठेवलं की संपलंच. हां, ह्याच्या ऑरमध्ये ते हे चॅप्टर आहे, कम्प्युटर इन अकाउंटिंग किंवा ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. हे सोपं आहे रे. हे 8 मार्काला गणित आहे ना, 8 पैकी 6 मार्क कुठंच जाणार. 8 पैकी 6 मार्क कशाला राहतात? ॲप्लिकेशन ड्यू रिसिव्ड, फर्स्ट कॉल ड्यू रिसिव्ड, अलॉटमेंट ड्यू रिसिव्ड, फायनल कॉल ड्यू रिसिव्ड. फक्त 2 मार्क राहतात. एकतर फॉरफिचरच्या एंट्री सारख्याला 2 मार्क राहतात. एक्झाममध्ये नीट लक्षात घ्या रे, आणखी एक वेळेस सांगलो, एक्झाममध्ये ही बाजू राही ना, हे राहते. फक्त ही बाजू आपल्याला तयार करावं लागते. या जगामध्ये आपण येत असताना फक्त आपण एकटीच येतात, बायको नाही ना. तसं आहे ते, येते पण दुसरीकडे येणार आहे ते. आपल्याला फक्त ही बाजू दिलेली असते. चला नेक्स्ट, थोडंसं पुढे जाऊयात. चला नेक्स्ट. हां, कोण सांगते? कोणाला सांगायची इच्छा? रमाकांत उपकर, उठ बडा. अरे थोडासा आवाज. हां, जागेवर उभा बडा आवाज आहे ना. आपण 500-500 नाही, 100 किंवा 100च्या मध्येच सांग. हां, ॲप्लिकेशन किती बेटा? मला 50 रुपये राही ना बे. एका कॉलच्या शेअरच्या 25% रक्कम ॲप्लिकेशनला जमते. 50% राही ना. अरे थोडं थांबा. हां, किती? हां, 25. $15. ला 25 हे तर राहणार, राईट. हां, अलॉटमेंट 15 की. हां, 10. 10ला 10. हां, 50ला 50 की. चेक करा. अरे बोल ना का, त्यांना शेअरची किंमत किती सांगला? 100. इनवॉइस व्हॅल्यू 95. म्हणजे कसं विकायला आपण? डिस्काउंट. राईट. ओके. सर्वात पहिला कोणता अकाउंट लिहू? शेअर कॅपिटल अकाउंट्स DR. कंपल्सरी किती लिहू? 100. अरे हां, राईट राईट राईट. 1 राईट, 2 राईट, 3 राईट, 4 राईट. हे कंपल्सरी द्यावंच लागते. हा रे भाई, राईटचं सांग. जमते ना? $25. 2 डिस्काउंट ऑन शेअर्स
किती आहे रे भाई? 5. कॉल्स युनिट्सला किती घेऊ? 10 10 20 आणि 5 70. क्लिअर झाली इथंपर्यंत? हां, आता सर्वात अवघड. हां, काय तुम्ही अवघड सांगणार गेल्या. मला वाटली एकतर जण डिस्काउंट आणि प्रीमियमचं सांगेल. थोडं सांगा अगोदर, मी समजून सांगतो, मग त्यानंच एक प्रॉब्लेम सांगणार, त्यानंच एंट्री सांगणार. आपण फक्त तमाशा बघायचा. नाही, दुपारी मुलींच्या बॅचमध्ये सांगितलं होतं मी, त्याच्याच तेव्हाच फोटो काढून घेतलो. एंड टाईमला ते उदाहरण आठवणार. राईट, ॲप्लिकेशनची किंमत चांगली होती. तिने 4 2 3 आणि 5. बोलू नका तरी. 4 5 चला आ जाओ मेरी मौत का तमाशा देखने. ते एक टिकटॉक व्हायरल झालं होतं. आजा तुझे चांद पे लेके चलो, चांद की उसकी अवकात दिखाने. मग गाणं बाईग्राऊंड कोणतरी गाणं वाजतं रे, ओ मेरी महबूबा. हां, तसं आहे आता हे. इथं चेक करा. इथं तुम्हाला काय दिसायला? प्रीमियम. इथं काय? डिस्काउंट. इथं काय आहे का? ओके, सर्वात अगोदर कन्फर्म करून घ्या शेअरची फेस व्हॅल्यू. इथे किती येते? 16. कंपनी दयामाया काहीच नाही, सगळे कॉल केली. यानं हे पेड केला. अरे बोलला का थोडंसं ते सगळे जो व्हिडिओच्या नंतर. अगोदर हे समजून घ्या, हे इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यामध्ये दोन्ही पण अकाउंट्स आहेत. राईट. हां, बोलू नका. हां, काय तो इथं कोणतं काय बोलत? हां, प्रीमियम आणि डिस्काउंट दोन्ही पण आहे, पण जास्तीत जास्त उच्चार करत असताना प्रीमियम करायचं. नाही, प्रीमियमच. अरे तुम्ही फक्त एका पर्टिक्युलर कॉलकडे लक्ष देऊ नका, तुम्ही पूर्ण शेअर्सकडे लक्ष द्या. एकूण शेअर्सची किंमत किती आहे? 14. विकले कितीला? 16ला, म्हणजे प्रीमियमवर आहे. राईट. फक्त त्यांनी एका कॉलला डिस्काउंट द्यायला. राईट. जसं डिस्काउंट द्यायला इथं तसंच काढून पण घेऊन आले ते, याच्याकडे लक्ष द्या. राईट. सर्वात पहिले कोणतं अकाउंट्स लिहू? डेबिटेडला शेअर कॅपिटल अकाउंट्स द्या. हा चला, तुमचं मान ठेवून लिहिलो शेअर कॅपिटल अकाउंट्स DR. किती रुपये लिहू? 14. मरणा का रे. व्हिडिओ पॉज करून घेतो बघा, एका घाला नसता. हां, गप बसावं. चालला रे, चल द्या. हां, नेक्स्ट सिक्युरिटीज प्रीमियम लिहायचं का नाही? कारण कंपनी अलॉटमेंटचा कॉल केली पण त्याने पैसे दिला नाही. राईट. इफ नॉट रिसिव्ड, पैसे आले नाही तर लिहावंच लागेल. सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट DR. किती रुपये? 3. इथंपर्यंत क्लिअर झालं? व्हेरी गुड. 2 शेअर फॉर फीचर. किती रुपये रे? 4, कारण तेवढे कॉलची रक्कम आली नाही. राईट. 2 डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. किती रुपये? 1. 2 कॉल्स इन एरर्स. ARREARS. 5 आणि 5 10 आणि 2 12. 14 आणि 3 17. 12 आणि 5 17. विषय समाप्त. ही तुमच्या लाईफची सर्वात शेवटची एंट्री. काल सांगितलं ना, ये तुम्हारी जिंदगी की आखरी रेस हो सकती है, पढ़ाएंगे भी वैसे ही. संपलच. किती? 17. इथंपर्यंत क्लिअर झालं? चला लिहून टाका. ह्याला लिहा केस नंबर 6, सर्वात इम्पॉर्टंट. हां,
पोरंच नाही, तुम्हीच 1 महिनाभर थांबा, तुम्हीच बघते आणखी. पेपराच्या टाईमला रात्रभर, अरे ते फॉर फीचर जमना गेलं रे बाई, बघा बघा. एक तास 20 मिनिट झालेत, 1 तास 20 मिनिट. 10 मिनिट बंद आहे ना ते. रिअलमीचे मोबाईल कधी धोका देणार? धोका देणारे कोणते? सॅमसंग, MI, ॲपल जास्त वापरणार पोरं आपले. अरे इथं बिमार झालं तर शेपतेवरची केळं घेऊन चालेल त्याने ॲपल बनवलं. पुढे लग्नाला जर गेलं तर आता तुम्ही की नाही 51-101 रुपये द्यायचं, सोडून एक पेट्रोल द्या, त्यांना खुश होते नवरा. तिथंच त्यानं लगेच ते अक्षय कुमार सारखं पेट्रोल पिऊन जाळ काढते तिथं. लोक लग्न करायचं थांबच ना गेले, दणका चालू आहेत त्या बायला. फाईन फाडून किती फाडणार आहेत? 50,000चं फाईन आहे. आयरमध्ये 1.5 लाख रुपये उडले आहेत. 2 लाख घेऊन हा. चला ओके, आज एक गणित लिहून घ्यायचं आपल्याला, गणित करायचं राईट. नॅरेशन गणित करत असताना नॅरेशन सांगतो राईट. नाही इथं गणित करायचं. काल तुम्हाला सांगलं होतं ना ट्युशनचं टायमिंग आज 7 पर्यंत घ्यायचं म्हणून आपल्याला, 5 ते 7. चला एक प्रॉब्लेम लिहायला स्टार्ट करा.